धाव्यावरती आपण पाहतोय गोलंदाज पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केलाय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ढकललाय, अतिशय सुंदर देखणं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय, जबरदस्त क्षेत्ररक्षण। यावेळेस मात्र आपण पाहतोय सुधीर काटे हा क्षेत्ररक्षक, पहिल्यांदा संधी मिळते या खेळाडूला या संघामध्ये खेळण्याची। निश्चितपणे आपण पाहतोय की एक जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून ज्याचं नाव आहे तोच सुधीर काटे यावेळेस मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करतोय, 2 धावा आपल्या संघासाठी रोखतोय आणि निश्चितपणे या 2 धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय सांघिक धावसंख्येचं खातं खुलं होतंय, संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते। पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना बिनबाद 2 धावा। स्ट्रायकर एंडवरती फलंदाज शिवा सचिन ठोंबरे उर्फ शिवा। तर निश्चितपणे या ठिकाणी एक जरुरी अनाउन्समेंट आहे। दरम्यान चेंडू हवेमध्ये ढकललाय, 1 बाउन्स चेंडूवरती ताबा मिळवतोय, चांगला निर्णय मी म्हणेन या ठिकाणी संतोष मदनेचा। त्यांना ओळखले की हा झेल घेणं शक्य नाहीये, केवळ 1 बाउन्स चेंडूवरती चेंडूला कव्हर केलाय आणि या एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या या एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती पाहायला मिळते ती बिनबाद 3 धावा। या दरम्यान एक जरुरी अनाउन्समेंट आहे, 40+ संघाचे संघनायक गणेश कडव आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे। 40+ संघाचे संघनायक गणेश कडव आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे। या दरम्यान आपण पाहतोय आजच्या लीग राऊंड मधील हा अंतिम सामना या ठिकाणी असणार आहे, त्यानंतर 2 मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। एक म्हणजे 35+ आणि अंडर 21चा सामना या मैदानावरती अनुभवायला मिळणार आहे, तर कदाचित 40+ आणि 35+ या 2 संघांचा सामना। यावेळेस मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक अजित पाटील चेंडूच्या खाली येतोय, झेल मात्र सुटतोय आणि 1 धाव। पहिलं जीवनदान मिळतंय ते फलंदाज रुपेश पुजारीला। रुपेश पुजारीला जीवनदान दिल्यानंतर काय होतं याची प्रचिती आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये आली होती। आपण पाहिलं होतं की याच रुपेश पुजारीनं अंतिम षटकामध्ये घणाघाती खेळ साकारताना आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण केलं होतं। दिनेश भोईरचे सध्या आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात, त्यांनी हा झेल सोडला होता आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय की अजित पाटीलनं हे जीवनदान दिलंय। पहिलं जीवनदान मिळतंय ते रुपेश पुजारी याला, आणि एखाद्या खेळाडूला जर आपण जीवनदान दिलं असेल तर निश्चितपणे त्या जीवनदानाचा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला निश्चितपणे परिणाम भोगावे लागतात। या दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा तयार, तर मात्र रिव्हर्स स्वीप चेंडू मारण्याचा प्रयत्न आवश्यकता होती का हा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याची, कारण मनोजचा जर आपण विचार केला अतिशय वेगाने चेंडूचा मारा करतोय, सरळ बॅटनं धावा येत आहेत आणि तरी देखील आपण पाहतोय की फलंदाज सचिन ठोंबरे उर्फ शिवा जो अतिशय महत्वपूर्ण खेळाडू आहे, महत्वपूर्ण फलंदाज आहे, तो अंशुल नाविन्य संघासाठी आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये दादा भोईर यानं जबरदस्त मारा केला होता, आघाडीचे 3 फलंदाज बाद केले होते आणि त्यानंतर मात्र जी पडझड सुरू झाली होती ती पडझड मात्र थांबवली होती फलंदाज अजिंक्यनं। म्हणजेच या ठिकाणी शिवा हा फलंदाज महत्वपूर्ण फलंदाज असणार आहे तो अंशुल नाविन्य संघासाठी। आता मात्र खराब क्षेत्ररक्षण, खराब कॉलिंग होती दोनही फलंदाजांमध्ये, शिवा यानं नकार दिला होता, परंतु यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण भीम यादव या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतंय। अमन लोही या चेंडूला कव्हर करतोय, तोपर्यंत मात्र 1 धाव दोनही फलंदाज पूर्ण करतायत। या एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये भर पडते, संघाची एकूण धावसंख्या यावेळेस मात्र धावफलकावर पाहायला मिळते ती बिनबाद 5 धावा। आमचे साथी स्कोरर योगेश वाघ या ठिकाणी आले आहेत आणि योगेश वाघ आले म्हणजे माहिती ही निश्चितपणे आलीच। या ठिकाणी आपण थोड्या वेळानंतर जरूर ही माहिती उपस्थित क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवणार आहोत, कारण प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार, प्रत्येक विकेट आणि प्रत्येक निर्धाव चेंडूची नोंद ज्यांच्या मार्फत ठेवली जाते। यावेळेस मात्र रिव्हर्स स्वाईप केलाय चेंडूला, थेट फेकी होती नॉन स्ट्रायकर एंडवरती, खराब कॉलिंग। शेवटचे 2 चेंडू जर आपण पाहिले तर खराब कॉलिंग पाहायला मिळाली आहे दोनही फलंदाजांमध्ये, कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नाहीये। आणि ज्यावेळेला प्रशांत पुजारी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये होते त्यांनी उल्लेख केला होता की ज्यावेळेला एखादी धाव घ्यायची असेल त्यावेळेला 3 प्रकारचा कॉलिंग असतो, येस, नो आणि वेट। तर या ठिकाणी जर आपण धाव घेण्यासाठी तत्पर असाल, तयार असाल तर येस हा कॉल असेल, जर आपल्याला वाटत असेल की ही धाव पूर्ण होऊ शकत नाही तर नो हा कॉल असेल, किंवा जर धाव या ठिकाणी घेण्याचा मनसुबा असताना जर नकार द्यायचा असेल तर मात्र वेट हा कॉल असतो। तर निश्चितपणे या ठिकाणी हे 3 कॉल वापरले गेले नाहीयेत हे दोनही फलंदाजांकडून, कुठेतरी ताळमेळ जो आहे तो ताळमेळ चुकतोय। मात्र दोनही खूप मोठे नाव आहेत कळंबोली क्रिकेटमध्ये, एकीकडे आपण पाहतोय रुपेश पुजारी तर दुसरीकडे आपण पाहतोय सचिन ठोंबरे उर्फ शिवा। या दोनही फलंदाजांमध्ये विचार विनिमय होते दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जावं। आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आल्या आहेत त्या बिनबाद 5 धावा।
बिनबाद 5 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिलं षटक अतिशय देखणा मारा केलाय तो गोलंदाज मनोजनं. आपण पाहतोय की अजित पाटील ऐवजी मनोजचा वापर आज केला जातोय, कारण अजित पाटीलचा जर आपण विचार केला तर अजित पाटील काल खूप महागडा गोलंदाज ठरला होता. काल देखील खूप खराब फॉर्म मध्ये आपण त्याचा खेळ पाहिला होता आणि बॅड पॅच ज्याला म्हटलं जातं. प्रत्येक क्रिकेट खेळाडूच्या क्रिकेटिंग करिअर मध्ये एक बॅड पॅच जरूर असतो, परंतु या KPL मध्ये जर आपण पाहिलं तर अजित पाटील एक अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे आणि हा खेळाडू ज्यावेळेला आपल्या ओरिजिनल रंगामध्ये येईल त्यावेळेस मात्र KPLचं स्वरूप पालटण्याची क्षमता या खेळाडूमध्ये. त्याचा संघ जरूर या स्पर्धेमध्ये जवळपास सेमीफायनल मध्ये त्याच्या संघानं आपला प्रवेश जरी निश्चित केला असला तरी अजित पाटील हा खेळाडू एक अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावा करता. या ठिकाणी मात्र हलकासा ओव्हर पिच चेंडू होता. गोलंदाज संतोष मदने याचा बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधून. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावा करता. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष मदने तयार, फ्लाईट केलाय, चेंडूला रिव्हर्स स्वाईप केलाय, चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुधीर काटे हा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एक सुंदर देखणा क्षेत्ररक्षण. निश्चितपणे आमचे जगदीश पाटील या ठिकाणी होते, त्यांनी उल्लेख केला होता जॉन्टी रोड्सचा, कारण आपण पाहतो की क्रिकेट म्हटलं की फलंदाजी आणि गोलंदाजी या प्रमुख गोष्टी असतात, परंतु क्रिकेटमध्ये तिसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक असतो तो म्हणजे क्षेत्ररक्षण. आणि जॉन्टी चा जर आपण विचार केला तर ज्या क्षेत्ररक्षकाचं निश्चितपणे साऊथ आफ्रिकन हा खेळाडू होता आणि क्षेत्ररक्षणाच्या बळावरती त्यानं आंतरराष्ट्रीय संघामध्ये आपलं स्थान कायम केलं होतं. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वाईप चेंडू मारण्याचा प्रयत्न, पंच बाहेर निघतायत. डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू आणि पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा होता आणि अवांतर धावेच्या बरोबरीनं का होईना संघाची धावसंख्या 1 वाढते, संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे साथी स्कोरर योगेश वाघ सुचवत आहेत बिनबाद 11 धावा. यावेळेस मात्र मधल्या एष्टीवरचा चेंडू ऑन साइडला चेंडू वळवलाय. अमन यानं प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली आहे, परंतु चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावा करता. तर निश्चितपणे या ठिकाणी फलंदाज रुपेश पुजारी याला दिलेला जीवनदानाचा मात्र परिणाम या ठिकाणी भोगावा लागणार आहे तो N3 स्पोर्ट्स रामा संघाला. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश आता मात्र बॅकफुटवर जाऊन या चेंडूला तटवलाय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिलाय, अंतिम क्षणाला चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकललाय. सिल विडॉपला स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाला होता, परंतु 1 धाव दोनही फलंदाज या ठिकाणी पूर्ण करतात आणि या एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना बिनबाद 16 धावा. बिनबाद 16 धावा. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. खरोखरच एक चांगला खेळ यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. रिव्हर्स स्वाईप चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणाला निर्णय बदललाय. पॅडवर चेंडू आदळतोय. पंचांकडे जोरदार अपील मागितली जाते, परंतु लोअर फुल टॉस चेंडू दिशा जर पाहिली उजव्या एष्टीच्या किंचित बाहेर चेंडूचा मारा केला गेला होता. संतोष मदनेचा जर आपण विचार केला तर राईट आर्म राऊंड द विकेट मारा करणारा हा गोलंदाज आहे आणि टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चेंडू बाहेर निघतायत. कदाचित हेच कारण असणार आहे. रिव्हर्स स्वाईपचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, अंतिम क्षणाला या ठिकाणी निर्णय बदलला. आता मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू पाहिलाय, कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. हळूवार पद्धतीने हा चेंडूचा मारा केला गेलाय. स्लोवर वन चेंडूचा मारा होतोय. अंतिम चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय. 2 षटकांची सांगता आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय प्रतिषटक 8च्या सरासरीनं 16 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. कुठेतरी मी म्हणेन की संत सुरुवात आहे, सावध सुरुवात आहे ती अंशुल नाविन्य स्पोर्ट्स कळंबोली संघाची. यावेळेस मात्र धावगतीचा जर आपण विचार केला तर प्रतिषटक 8ची सरासरी या ठिकाणी राखली आहे, परंतु एक जमेची बाजू जर आपण पाहिली जगदीश पाटील सर तर कोणत्याही प्रकारचा फलंदाज त्यांना गमावलेला नाहीये. 2 षटकांमध्ये 16 धावा जरी आल्या असल्या म्हणजे धावगतीचा जर आपण विचार केला तर एक मापक धावगती जरी असली तरी कोणत्याही प्रकारचा फलंदाज या ठिकाणी गमावलेला नाहीये. या दरम्यान पुन्हा एकदा एक जरुरी निवेदन आहे. 40+ संघाचे संघनायक गणेश कडाव यांना विनंती आहे की आपण आमच्या स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला हा शेवटचा कॉल असणार आहे. हनुमंत चौधर आपले या ठिकाणी वाट पाहतायत. आपल्याला विनंती आहे कारण कदाचित मैत्रीपूर्ण लढतीसाठीचा हा कॉल असणार आहे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण हनुमंत चौधर यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
तर निश्चितपणे प्रतिषटक 8च्या सरासरीनं 16 धावा धावफलकावरती आल्या आहेत. पाहूया गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा मनोज या गोलंदाजाचा वापर केला जातोय. मनोज आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. मनोजचा जर आपण विचार केला, मनोजनं पहिलं षटक फेकलं होतं, सुंदर देखणा मारा केला होता. यावेळेस मात्र मधल्या एष्टीवरचा चेंडू विरकावलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक संतोष मदने चेंडूच्या खाली, कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि फलंदाज रुपेश याची खेळी मात्र संपुष्टात. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की फलंदाज रुपेश यांना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय पहिला फलंदाज गमावलाय तो अंशुल नवीन्य संघानं. रुपेश पुजारी बाद झालाय. ज्या रुपेश पुजारीला जीवनदान मिळालं होतं परंतु फारसा फायदा उचलता आला नाहीये. एक चौकार त्यानं जरूर खेचलाय, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय की गोलंदाज मनोज याच्या गोलंदाजीचा शिकार बनलाय. रुपेश पुजारी सुरेख झेल पूर्ण केलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये संतोष मदने या क्षेत्ररक्षकानं हा झेल पूर्ण केलाय आणि धावफलकावरती धावा आल्या ते 1 गडी बाद 16 धावा. यावेळेस नवका फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतोय, तो म्हणजे फलंदाज निलेश भगत. नॉन स्ट्रायकर एंडला एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे निलेश भगत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानावरती पाहतोय. तर स्ट्रायकर एंडला आहे तो फलंदाज सचिन ठोंबरे उर्फ शिवा. यावेळेस मात्र चेंडू बॅटीचा कदाचित पंचांकडे अपील, पंचांचा वोट आकाशाकडे आणि बॅक टू बॅक हा दुसरी सफलता गोलंदाज मनोज याला. धन्यवाद डीजे ऑपरेटर. या ठिकाणी आपण पाहतोय एसके साऊंड सर्व्हिसेस प्रोप्रायटर उदय पवार आणि सूरज पवार यांच्या माध्यमातून जबरदस्त संगीत या डीजेच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. तर या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय www.panveltenniscricket.in या panveltenniscricket.in चे फाउंडर संदीप वास्कर, CEO किरण दळवी, केतन दळवी आणि निश्चितपणे आमचे कॅमेरामन अक्षय भगत यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं. युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय की काल जवळपास 15,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद लुटला आणि आज आपल्याला निश्चितपणे आज सायंकाळी एकूण व्ह्युअर्सची संख्या निश्चितपणे या ठिकाणी कळणार आहे. परंतु फलंदाजी जर आपण पाहिली, यावेळेस चेंडू विरकावलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज बाद, विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तो गोलंदाज मनोज. राजू खेल थोड़ा नागे को बोल. तर निश्चित या ठिकाणी 35+ आणि अंडर 21 या दोन संघादरम्यान या ठिकाणी निश्चितपणे नाणेफेक होतीये. ही मैत्रीपूर्ण लढत जरी असली तरी देखील चॅलेंज केलंय अंडर 21 आणि या स्पर्धेचं या सामन्याचं पारितोषिक असणार आहे 10,000 रुपये. निश्चितपणे दोनही संघांना आपले खेळ या ठिकाणी दाखवण्यासाठी दोनही संघ सज्ज आहेत. दोनही संघाचे संघनायक या ठिकाणी सज्ज आहेत. गोलंदाज मनोज. यावेळेस मात्र सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर उसळी दिली, गुडलिन स्पॉट वरून उसळी देणारा हा चेंडू आणि निश्चितपणे आमच्या डीजे ऑपरेटरने या ठिकाणी गाणं वाजवलं होतं की सोन्याच्या पावलाने. खरोखरच निश्चितपणे नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमुळे
35+ संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि अंडर 21 संघ आणि 35+ संघ या दोन संघादरम्यान मैत्रीपूर्ण लढत जरी असली तरी विजेत्या संघाला 10,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. एक चॅलेंज होतं 35+ संघाचं आणि ते एक्सेप्ट केलंय अंडर 21 संघानं. त्यावेळेस मात्र बॅकफुटवर जाऊन चेंडूला पंच केलाय. जबरदस्त टायमिंग. चेंडू जातोय वाईड इस्टॅडमॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता. तर निश्चितपणे या ठिकाणी आता मात्र आपण पाहतोय की चौकारानिशी सुरुवात करतोय तो फलंदाज निलेश भगत. निलेश भगत एक मोठं नाव आहे कळंबोली क्रिकेटमधील आणि या निलेश भगतनं मात्र आपली क्षमता या ठिकाणी सिद्ध केली आहे. निलेश भगतला अंतिम चेंडूपर्यंत मैदानावरती उपस्थित राहणं गरजेचं आहे, कारण आपण पाहतोय की जोपर्यंत निलेश भगत मैदानावरती आहे तोपर्यंत अंशुल नाविन्य संघ कोणत्याही धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो. ही ताकद आहे निलेश भगतची, ही ओळख आहे या निलेश भगतची. शिवासारखा फलंदाज गमावलाय, रुपेश पुजारी सारखा फलंदाज गमावलाय तो अंशुल नाविन्य संघानं आणि आता मात्र पूर्णपणे जबाबदारी आली आहे ती काजेश यादव नॉन स्ट्रायकर एंडवरचा, तर स्ट्रायकर एंडवरचा फलंदाज निलेश भगत याच्यावरती. गोलंदाज मनोज. यावेळेस मात्र मनोजसाठी डाऊन द विकेट जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आमचे साथी स्कोरर योगेश वाघ मला सुचवत आहेत की मनोज याच्या गोलंदाजीचं जर पृथक्करण सांगायचं झालं तर 2 षटक 0 निर्धाव 9 धावा आणि जवळपास 3 विकेट हॅट्रिक यानं घेतली आहे. 3 फलंदाज बाद केलेत, म्हणजेच अप्रतिम गोलंदाजीचा मारा केलाय तो गोलंदाज मनोजनं. 2 षटक 0 निर्धाव 9 धावा आणि 3 फलंदाज बाद केले, ज्यामध्ये तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती 3ऱ्या षटकाची सांगत होते. मनोज यानं मात्र आपली कामगिरी चोख बजावली आहे. 2 षटकांमध्ये केवळ 9 धावा देताना विकेट हॅट्रिक सह 3 फलंदाज या ठिकाणी बाद केलेत. एकमात्र षटक फेकले गोलंदाज संतोष मधनेनं. 1 षटक 0 निर्धाव. संतोष मधनेचा जर आपण विचार केला तर संतोष मधनेनं धावा खर्च केल्या त्या 11 धावा. या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली ती मनोज या गोलंदाजाकडून, परंतु आता मात्र थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय ते अंशुल नाविन्य संघाला. निलेश भगत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. या निलेश भगतला येणाऱ्या षटकामध्ये संत खेळ करावा लागणार आहे, सावध खेळ करावा लागणार आहे, टिचून फलंदाजी करावी लागणार आहे आणि निश्चितपणे काजेश यादवचा जर आपण विचार केला तर हाही फलंदाज एक महत्वपूर्ण दुवा ठरू शकतो या सामन्यामध्ये, कारण याच मैदानावरती आपण पाहिले काजेश यादवनं आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अनेक सामने आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेत. म्हणजे या 2 फलंदाजांवरती पूर्णपणे भिस्त असणार आहे ते अंशुल नाविन्य संघाची. तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करूया नारिवलीचे एक जबरदस्त समालोचक जगदीश पाटील यांना. थँक्यू प्रवीण सर. आपण स्पर्धा बघता अतिशय चांगली अशी स्पर्धा आणि 3 षटकं संपल्या. त्या 3 षटकात मात्र फक्त 20 धावांचं योगदान दिलं. अतिशय चांगली अशी गोलंदाजी बघितली पहिल्या सत्रामध्ये. आपण बघतोय यंत्रियस रामा या संघाची अत्यंत चांगली गोलंदाजी बघितली. 3 षटकं म्हणजे 18 चेंडू फेकल्यात आणि 20 धावा धापडकावरती लावल्यात. त्याच्या अगेन्स्ट संघ केलतो यावेळेस अंशुल नाविन्य. 4थं षटक आल्यास मात्र चेंडू हवेत आहे. बराच वेळ गोलंदाज स्वयं गेलाय. गुड कॅच आणि फलंदाज मात्र बाद. यावेळेस पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय संतोष मधले जो 4थं षटक. तर निश्चितपणे या ठिकाणी जगदीशजी आपण पाहिलं की संतोषनं जबरदस्त झेल पूर्ण केलाय.
1983च्या वर्ल्ड कप मध्ये कपिल देवनं ज्याप्रमाणे झेल घेतला होता अगदी त्याच प्रकारचा, कारण विरुद्ध दिशेला धावत असताना हा झेल घेतलाय. याचं कारण आहे हा झेल पूर्ण होऊ शकला. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर होती ती संतोष मदनेची. काय म्हणाल आपण? निश्चितच चेंडूवरती नजर पकड ठेवावी लागते. आपण ज्या वेळेस चेंडू हवेत असतोय त्यावेळेस मात्र तीक्ष्ण नजर पाहिजे चेंडूवरती. असं म्हणतात की नजर हटी दुर्घटना घटी. कारण नजर जर हटवली असते तर झेल सुटला असता. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपण तीक्ष्ण नजर ठेवल्या आणि फलंदाज मात्र बाद केल्यात. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त केलाय मदन्याने. पुन्हा एकदा हा चेंडू मिडॉनला डायव्ह करतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येतोय. चेंडूची मनोज येतोय चेंडूवरती, उचलतोय चेंडूला. मात्र तोपर्यंत एक धाव घेण्याचा वेळ होता. या वेळेमध्ये मात्र एक धाव पूर्ण करतोय. बघा संघाने नाणेफेकी जिंकली होती आणि प्रथम मात्र क्षेत्ररक्षण करणं पसंत केलं. अत्यंत चांगली फलंदाजी गोलंदाजी बघितली पहिल्या सत्रामध्ये. अत्यंत चांगली गोलंदाजी बघतोय आपण. कारण 3 षटकामध्ये फक्त 20 धावा धावपळकावरती लावल्या होत्या आणि हे मात्र 4थं षटक सुरू झालंय. पहिल्या चेंडूवरती गडीबाद, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव दिली गोलंदाज बघतोय यावेळेस संतोष मदने आला, ज्याने मागच्या यावेळेस लॉंगनला उभा होता त्यावेळेस मात्र अचूक झेल टिपला होता. पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका, चेंडू मात्र सीमारेषेवरती त्या ठिकाणी झेल सोडलाय. अचूक वेध घेता आलं नव्हतं, मात्र झेल घ्यायला पाहिजे होतं या ठिकाणी. सर काय म्हणणं असणार आहे? तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की झेल सुटलाय आणि ज्याप्रमाणे आपण म्हटलं की नजर हटी आणि दुर्घटना घटी. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला भावड्यानं पाहिलं जरूर होतं. गजानन बोडरे यावेळेस आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळतोय. एक अतिशय नावाजलेला खेळाडू आहे, परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय की जी पकड, जी ग्रिप व्हायला पाहिजे होती चेंडूला, ती ग्रिप मधून हा चेंडू निसटला आणि हेच कारण आहे आपण 2 धावा. पहिलं जीवनदान मिळालंय ते किरण डेंबरे उर्फ नाना या खेळाडूला. निश्चितच नाना खेळाडू यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करतोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडूच्या मात्र सुधीर धावत येतोय. चेंडूला उचलेल का? यास निश्चित टेकिंग केलाय चेंडूला. तोपर्यंत वेळ होता या 3 धावा एकवटण्याच्या. ग्राउंड फिल्डिंग आपली चांगली असायला पाहिजेत, कारण जर आपण चांगली ग्राउंड फिल्डिंग केली तर निश्चितच विपक्ष संघावरती दबाव टाकता येतोय. मात्र दबाव टाकला जात नाहीये कारण खराब क्षेत्ररक्षण बघतोय. कारण मागच्या चेंडूवरती झेल सुटलाय. या चेंडूवरती ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र 3 धावा आल्यात आणि धावसंख्येला आकार दिलाय. धावसंख्या बघतोय धावपळकावरती आपण 26 धावा धावपळकावरती बघितल्यात. 4थं षटक मार्गस्थ आहे, मात्र 26 धावा. कमी धावसंख्या बघतोय कारण ज्या संघाने पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये आहे कमी धावसंख्या. यावेळेस मात्र चेंडू अतिशय चांगला होता. पुन्हा एकदा चेंडू जातोय एक्स्ट्रा गॉलच्या रिझन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गुड रनिंग आणि 2 धावा मात्र जलद गतीने पूर्ण केल्या जातात. अतिशय चांगला ताळमेळ या 2 फलंदाजामध्ये बघतोय. जेव्हा जेव्हा मात्र चेंडू जातोय तेव्हा मात्र त्या क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकला जातोय आणि त्या दबाव टाकण्याचं कारण आहे ज्या ठिकाणी एक धाव येतोय त्या ठिकाणी मात्र 2 धावा एकवटल्या जातात. 4थं षटक मार्गस्थ आहे, मात्र चांगली फलंदाजी बघतोय यावेळेस लय मध्ये आलाय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, चेंडू मात्र सीमा पलीकडे मातीत. 6 धावांसाठी Nagesh. तर निलेश भगत याच्या बॅट मधून षटकार बघतोय. टोटल झाली आहे 34 धावा धावपळकावरती लावल्यात या 4थ्या षटकामध्ये. आता मात्र थोडीशी धावसंख्या चांगली बघायला मिळतोय कारण या खेळपट्टीवरती धावा येतात, धावा बनवल्या जातात, मात्र त्या धावा बनवायला पाहिजेत. धावा निश्चितच होतात या खेळपट्टीवरती. निलेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, दी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून दुसरा मातीत. बॅक टू बॅक दुसरा षटकार. Production. सर जर बघितलं 2 चेंडूवरती 12 धावा आल्यात आणि धावसंख्या बघितली 4 षटकाच्या सांगतेनंतर तर धावसंख्या बघतोय आपण धावपळकावरती
40 धावा धावपळकावरती सर. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की मी मगाशी देखील उल्लेख केला होता, निलेश भगत जोपर्यंत मैदानावरती आहे कोणत्याही धावसंख्येपर्यंत मजल मारण्याची क्षमता या संघामध्ये आहे आणि निश्चितपणे निलेश भगतनं आपली ओळख उपस्थित क्रीडा रसिकांना दाखवून दिली आहे. 2 खणखणीत माइटी हिट त्याने खेचले, 2 षटकार खेचलेत. संतोष मदने जो आतापर्यंत एक सफलतम गोलंदाज होता एन3एस रामा संघाचा, या गोलंदाजाला टार्गेट केलंय. त्याच्या अंतिम 2 चेंडूवरती 2 खणखणीत षटकार खेचले आहेत आणि धावगतीचा जो आलेख आहे हा कुठेतरी खाली जाणारा जो आलेख आहे याला एक उत्तुंग भरारी दिली आहे आणि आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्ती अखेर प्रतिषटक 10च्या सरासरीनं 40 धावा धावफलकावरती उभारल्या. निश्चितच या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं, मात्र ते काम निलेश भगत याने केलंय. अतिशय चांगली फलंदाजी बघतोय. तर आडिटर फलंदाज आहे कळंबोली संघाचा, कळंबोली कडून खेळणारा हा फलंदाज मैदानावरती. 5वं षटक सुरू होत आहे. गोलंदाज भीम यादव याला बघतोय, कारण उल्लेखनीय कामगिरी करणार भीम यादव एक अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळेस एन3एस रामा संघाचा हा चेंडू, पहिला चेंडू होता लोअर फुलटसचा, चेंडूला ड्राईव्ह करतोय लॉंग ऑनला, मात्र एक धाव घेतली आहे. एकच धावेवरती समाधान व्यक्त केलंय, कारण वायडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरकला होता. अतिजल चेंडू होता, मात्र एक धाव घेण्याचा पर्याप्त समय होता या दोन्ही फलंदाजामध्ये. कारण या 2 षटकामध्ये धावांचा वेग हा वाढवावा लागेल यावेळेस या दोन्ही फलंदाजांना. कारण एकीकडे निलेश तर दुसरीकडे फलंदाज बघतोय आपण किरण डोंबरे याला, किरण डेंबरे याला बघतोय आपण खेळपट्टीवरती. निलेश यावेळी जबरदस्त फटका, चेंडू मात्र दॅट्स गॉन 6 रन आणि हॅट्रिक पूर्ण केले. तर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे निलेश भगत याने. कैलास जाधव संघमालक आहेत, त्यांच्याकडून निश्चितच 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघा, खेळाडूचा उत्साह वाढवण्याचं काम करतात, कारण त्यांना माहित आहे सामना जिंकायचा आहे आपल्याला, त्यामुळे निश्चितच उत्साहित करतात या खेळाडूला. 3 चेंडू 3 षटकार, व्हेरी गुड बॅटिंग. पुन्हा एकदा पुढे आला होता, यावेळेस मात्र एष्टीचित करण्याची संधी होती, मात्र तेवढ्याच जलद गतीने बॅट पाठीमागे गेला फलंदाज आणि मात्र आपला क्रीज मध्ये बॅट टेकवली आहे. अतिशय जलद गतीने गेला होता, मात्र निर्धाव चेंडू फेकलाय. तर मागच्या षटकात 2 चेंडूवरती 2 षटकार आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा चेंडू बॉडीला टच होता, डायरेक्ट देण्याचा प्रयत्न, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक जवळपास नव्हता, त्यामुळे निश्चितच दुसरी धाव पूर्ण होईल का. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा धावपडकावरती बघतोय आपण. व्हेरी गुड रनिंग, अत्यंत चांगले रनिंग बघतोय मैदानावरती. चत्त्याच्या चपळाईने मात्र या 2 धावा एकवटल्या जातात. मात्र थोडस या जो क्षेत्ररक्षक फलंदाज आहे किरण याच्या पायामध्ये कॅम्प आल्यास निश्चितच थोडासा परेशानीमध्ये आहे सर. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका होताना पाहायला मिळतोय. एन3एस रामा संघाचा जर आपण विचार केला या स्पर्धेतील एक सर्वोत्तम संघ म्हणून या संघाकडे पाहिला जातो, कारण या संघाचा संघमालक रामदास महानवर जो फक्त रायगड ओपनच नव्हे तर मुंबई ओपन, सातारा लीग आणि पुण्यात खेळणारा हा खेळाडू आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या विभागामध्ये या खेळाडूचं मोठं नाव आहे. आणि निश्चितपणे जर आणखीन एक गोष्ट जर सांगायची झाली तर निश्चितपणे एक काळ असं होतं की जो आपण पाहतो या ठिकाणी जो प्रत्येक 11 संघ आहे या संघाकडून देखील खेळणारा हा खेळाडू आहे. म्हणजे डिंगडॉंग या नावानं जो संघ ओळखला जातो याही संघामध्ये हा खेळाडू बऱ्याचदा खेळताना आपण पाहतो. निश्चितच या चेंडूला मात्र ड्राईव्ह करतोय लॉंग ऑफला, तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता. अतिशय चांगलं कमबॅक केलंय मी म्हणेन या गोलंदाजाने भीमाने. 50 धावा धावपडकावरती लागल्या, जोड टाळ्या होत्या जरा या संघासाठी. 5 षटकं संपल्यात आणि 50 धावा धावपडकावरती लावल्या गेल्यात. निश्चितपणे प्रतिषटक 10ची जी सरासरी आहे जगदीश पाटील सर, आपण पाहतोय की या ठिकाणी या 10ची सरासरी राखली गेली आहे आणि 10ची सरासरी ज्या वेळेला असते त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघावरती दबाव असतो. हे चित्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलंय. या खेळपट्टीचा जर विचार केला तर एन3एस रामा स्पोर्ट्स संघाचा जर आपण विचार केला, ज्याचा उल्लेख केला होता रामदास महानवर, आपण पाहतोय की साजिद 11 हा जो संघ आहे मुंबईचा, या संघातून हा खेळाडू खेळतो. प्रतीक 11 जो डिंगडॉंग या नावानं संघ ओळखला जातो याही संघातून हा खेळतो. रायगडचा जर आपण विचार केला तर
रॉयल कळंबोली संघाकडून खेळणारा हा खेळाडू आहे. नुकताच आपण पाहिलं रसायनी मोपाळा या ठिकाणी या रॉयल कळंबोली संघानं उपविजेतेपद पटकावलं होतं. साजिद 11 या संघानं गोवा या ठिकाणी जो स्पर्धा झाल्या होत्या त्या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावला होता. म्हणजे निश्चितच एक जबरदस्त अनुभव असलेला. आणि या संघात जर आपण विचार केला तर स्वतः रामदास महानवर आहे, संतोष मदने आहे, गजानन बोडरे आहे, अजित पाटील सारखा खेळाडू या संघामध्ये, भीम यादव सारखा जबरदस्त खेळाडू या संघामध्ये. म्हणजेच या संघासमोर ही 10ची सरासरी तितकीशी मोठं आव्हान नसणार आहे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं सध्या योग्य ठरणार नाहीये. निश्चित सर, जर बघितलं तर किती धावसंख्या असली तरी चेस करतील. मात्र हा चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे चौकार. SK Production. निश्चितच अतिशय सुरेख गाणं डीजे मास्तरांच्या संगीतवरती. कारण जर बघितलं सर तर क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम आपण बघतोय. कारण आमच्या प्रेक्षकांसाठी मजा हवी असते आणि ती मजा मात्र जर खेळाडू देत नसतील तर आमच्या डीजे मास्तरांच्या माध्यमातून ते काम केलं जात आहे. अतिशय चांगली फलंदाजी बघतोय आपण या निलेश भगत याची. रिव्हर्स फडक्याचा वापर, मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो पैकी मात्र चांगली होती, बॅकअप खराब होता आणि तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातात. अतिशय चांगली उपयुक्त फलंदाजी केली अद्यापर्यंत या निलेश भगत या फलंदाजाने. व्हेरी गुड बॅटिंग. तर 12 चेंडूमध्ये अद्यापर्यंत 32 धावा पटकावल्यात या मैदानावरती. अतिशय चांगली फलंदाजी. कारण एकूण टोटल झाली 56 धावा धावपडकावरती बघतोय आपण. अंशुल नाविन्य या संघाचे प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करताना 5वं षटक. हा चेंडू पुन्हा एकदा लगभग ऑफ लाईनचा होता, पुढे आला, ड्राईव्ह करतो, एकदा बेपडली आहे, दुसरी धाव होईल का? थोडस लेझी क्रिकेट बघतोय यंत्री एस रामा संघाकडून. आणि ज्या ठिकाणी एकदा होती त्या ठिकाणी मात्र या 2 धावा एकवटल्या जातात. प्रेशराइज क्रिकेट बघतोय, कारण गरज नाही प्रेशर घेण्याची, कारण अद्याप दुसरं सत्र आहे. त्यामुळे आपल्याकडे फलंदाजी असेल निश्चितच यावेळेस 60 धावा 58 धावा धावपळकावरती पूर्ण केल्या जातात. आता मात्र सरासरी चांगली बघतोय, तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात मात्र फक्त 7 आणि 7.5ची सरासरी होती. मात्र ती यावेळेस 10च्या पुढे. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, चेंडू मात्र आउट ऑफ पार्क, 6 धावांसाठी. तर निश्चितच 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. मात्र 50 धावा करण्याची संधी असणार आहे या फलंदाजाला. 40 या धावसंख्येवरती खेळतो तर 2 मोठे फटके येतील का? हा चेंडू यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता. बघा गोलंदाजाने सुद्धा यावेळेस ऑफस्टिकवरती चेंडू फेकलाय. अजित पाटील यास मोठं नाव आहे क्रिकेटचा. दिस कॉल बी वाईड. पंचांनी यावेळेस बाईच्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव आली आहे. 65 धावा बघतोय आपण या धावपळकावरती. 6वं षटक मार्गस्थ असताना अजित पाटील याचं अत्यंत चांगलं षटक म्हणता येणार नाही, कारण या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. मी म्हणेन या निलेश भगत या फलंदाजाने पुन्हा एकदा सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. तू मैमय झालाय. फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. शेवटचा चेंडू होता, फलंदाज बाद. आणि आता मात्र इनिंग संपलाय, पहिलं सत्र संपलंय आणि बघतोय धावपळकावरती धावा 65 धावा धावपळकावरती. Lee Joe.
Lee Joe. तर धन्यवाद डीजे ऑपरेटर. या ठिकाणी आपण पाहतोय की मुकद्दर का सिकंदर कोण बनणार, कोण या सामन्याचा विजेता ठरणार, हा तर येणारा कालावधी आपल्या समोर चित्र स्पष्ट होणार आहे. कारण ब गटातील हा सामना आहे आणि आपण पाहतोय की अ गटातला सर्वात तगडा संघ जर या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर दोस्ती 11 विजय खानावकर यांचा. आणि निश्चित जर आपण पाहिलं तर सेमीफायनलचे राऊंड हे अ गटातील पहिल्या क्रमांकाचा संघ ब गटातील दुसऱ्या स्थानाच्या संघाशी खेळणार आहे आणि ब गटातील पहिला संघ हा अ गटातील दुसऱ्या संघाशी खेळणार आहे. म्हणजे सेमीफायनलचा सामना हा निश्चितपणे कोणत्या संघाबरोबर असणार आहे याचं चित्र या सामन्याच्या निकालावरती असणार आहे. कारण ब गटातून जो संघ अव्वल स्थानावरती असणार आहे निश्चितपणे त्याचा सामना हा अ गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी लागणार आहे. आणि अ गटाचा जर आपण विचार केला तर विजय खानावकरांचा दोस्ती 11 हा संघ पहिल्या क्रमांकावरती आहे. म्हणजे निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की या सामन्यात विजेता संघ हा ब गटातील अव्वल स्थानावरती जाणार आहे. तर या संघाबरोबर आपला सामना होऊ नये याकरिता विजयश्री ही खेचून आणावी लागणार आहे. तर पाहूया विजयश्री खेचून आणण्यामध्ये हा संघ या ठिकाणी यशस्वी ठरतोय का. विजयासाठीचं जर आपण लक्ष पाहिलं तर 65 धावा उभारल्या गेल्यात. निलेश भगतचा जर आपण विचार केला, निलेश भगत सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उपस्थित होता, ज्यानं 40 धावांची जबरदस्त खेळी साकारली. आणि निश्चितपणे आपण पाहतोय की आपल्या संघाला एक जबरदस्त आणि भक्कम स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. तर निश्चितपणे जगदीश पाटील सर आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळतो. तर हा सामना किती महत्वपूर्ण असणार आहे बघा. एनथ्रीएस रामा स्पोर्ट्स यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 65 धावां उभारल्या गेल्यात पहिल्या सत्रामध्ये. 66 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे आणि सामन्याचा पहिला चेंडू फेकण्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी पारितोषिक जमा झालंय. काकासाहेब ठोंबरे यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक आहे चौकार हॅट्रिकसाठी. आणि निश्चितपणे सन्माननीय श्री वलेकर साहेब यांच्याकडून 1011 रुपयांचं पारितोषिक आहे षटकार हॅट्रिकसाठी. म्हणजेच ही सुवर्ण संधी आहे एनथ्रीएस रामा स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांसाठी. चौकार हॅट्रिकसाठी 1111 रुपयांचं पारितोषिक. तर वलेकर साहेबांकडून आपण पाहतोय 1011 रुपयांचं पारितोषिक षटकार हॅट्रिकसाठी. काकासाहेब ठोंबरे यांनी चौकाराच्या हॅट्रिकसाठी. या दरम्यान एक जरुरी निवेदन आहे कारण हेही अनाऊन्स करणं या ठिकाणी जरुरी आहे. यावेळेस मात्र पहिला चेंडू उंचावरून चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज भीम यादव याची खेळी मात्र संपुष्टात. जे क्रीडा रसिक आहेत मनोज गुरडे यांचं एक पाकिट या ठिकाणी हरवलेलं आहे. ज्या पाकिटात पैशांव्यतिरिक्त इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत, जे डॉक्युमेंट त्यांच्या पुढील भवितव्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कोणत्या क्रीडा रसिकाला जर हे पाकिट सापडलं असेल आपल्याला कोणतीही विचारणा केली जाणार नाही. कृपया त्यामधील डॉक्युमेंट्स हे खूप महत्त्वाचे आहेत कारण
एक मी म्हणेन की नवतरुण आहे आणि ज्याच्या भविष्याचा जर आपण विचार केला तर हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे आहेत. पॅन कार्ड, आधार कार्ड सारखे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की हे डॉक्युमेंट्स किंवा हे पाकिट जर कोणाला सापडलं असेल, आपल्याला कोणतीही विचारणा केली जाणार नाही. आपण कृपया आमच्या समालोचन कक्षामध्ये हे पाकिट आणून जमा करायचं आहे. मनोज गोरेड यांचं हे पाकिट हरवलेलं आहे या ठिकाणी. दरम्यान पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट, सामन्याकडे वळूया. थेट फेकी होतीये, आवश्यकता होती का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण केला जातोय. पंचांचा अद्याप कोणताही इशारा येत नाहीये, कारण आपण पाहतोय की ओव्हर थ्रोच्या माध्यमातून ही एक धाव मिळते. यावेळेस नौका फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. एक नवोदित खेळाडू विनोद फड यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. भीम यादव ज्यानं पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटीचा आउटर एज गेट चेंडू गेला तो शॉर्ट फाईन लेगला, ज्या ठिकाणी सुरेख झेल पूर्ण केला गेला होता. पहिला हादरा मिळाला एन3एस रामा स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा या ठिकाणी काकासाहेब ठोंबरे यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी 1111 रुपयांचं पारितोषिक, तर सन्माननीय श्री वलेकर साहेब यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1011 रुपयांचं पारितोषिक. ही सुवर्ण संधी आहे एन3एस रामा स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना. गोलंदाज प्रभात देखणा मारा टिचून मारा करतोय. 66 धावांचं लक्ष गाठायचं आहे ते एन3एस रामा स्पोर्ट्स संघाला. जर सरासरी आपण पाहिली पाटील सर, तर या ठिकाणी निश्चितपणे प्रतिषेधक 11च्या सरासरीनं यावेळेस मात्र धावगतीचा पाठलाग करायचा आहे. खराब क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. एसटी रक्षकांना चेंडू गॅदर करता येत नाहीये. 22चा पंचांचा इशारा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतो जगदीश पाटील सर, हा नशिबाचा चौकार आलाय आणि नशिबाची साथ देखील असणं गरजेचं आहे. तर प्युअर टॅलेंट म्हणजेच प्रतिभा असणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये आणि त्या प्रतिभेबरोबर नशिबाची साथ असणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला. डीप मिडॉनला चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतो. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. रामदास महानवर फारसे आपण या खेळाडूला धावा पळून पूर्ण करताना पाहिलेलं नाहीये. चौकार आणि षटकार ही त्याची ओळख आहे, परंतु यावेळेस आपण पाहतोय नवोदित खेळाडू विनोद फड याला मात्र सुरेख साथ देतोय आणि दुसरी महत्वपूर्ण धाव या ठिकाणी धावफलकावरती नोंदवली जाते. आमचे साथी स्कोरर योगेश वाघ आम्हाला सुचवतायत या 2 धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 8च्या घरात. एक गडी बाद 8 ही धावसंख्या. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला, पुन्हा एकदा चेंडू वळाला आहे. खराब कॉलिंग यावेळेस मात्र दोनही फलंदाजांमध्ये. फलंदाज विनोद फड याची खेळी मात्र संपुष्टात. खराब कॉलिंग दोनही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाले आहे आणि हे फलंदाज मात्र या ठिकाणी गमावलेत. यावेळेस मैदानावरती आपण पाहतोय रामदास महानवर म्हणजे रामा आणि गजानन बोडरे उर्फ भावड्या यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. पंच आमच्या आयोजकांशी संपर्क साधतायत. आमचे आयोजक हनुमंत चौधर यावेळेस आपल्याला मैदानावरती जाताना पाहायला मिळतात, कारण कळंबोली प्रीमियर लीगची एक संकल्पना मांडली होती
विजय खानावकर, हनुमंत चौधर आणि दिनकर पोपेटा यांनी एक संकल्पना मांडली होती की कळंबोली प्रीमियर लीग सारखी स्पर्धा या मैदानावरती व्हावी, कारण आपण पाहतोय या ठिकाणी निश्चितपणे आमचे आयोजक हनुमंत चौधर त्या ठिकाणी आहेत. 2 धावांची पेनल्टी ही डिक्लेअर आहे. कशा संदर्भात आहे हे आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे नाणेफेक करणारा खेळाडू हा संघाचा भाग असणं गरजेचं आहे. नाणेफेक करणारा खेळाडू हा संघाचा भाग असणं गरजेचं आहे. आपल्याला कृपया विनंती आहे. नियमावली खूप कडक आहे आणि या नियमावलीचा आपण निश्चितपणे या ठिकाणी जी नियमावली सांगते, क्रिकेटची नियमावली आपल्याला सांगते की नाणेफेक करणारा खेळाडू हा संघाचा घटक किंवा संघाचा भाग असणं गरजेचं आहे. आणि जो खेळाडू नाणेफेकीसाठी आला होता आणि आत्ता मात्र आपण चित्र पाहतोय की हा खेळाडू संघामध्ये नाही आहे आणि या कारणास्तव 2 धावांची पेनल्टी अंशुल नाविन्य संघाला दिली गेली आहे. तर निश्चितपणे जगदीश पाटील सर नारिवलीचे एक जबरदस्त समालोचक आमच्या समवेत आहेत. सर, एक सामना झाला होता बाकलनच्या मैदानावरती सोनारी आणि वैश्वी या 2 संघामध्ये. 5 षटकात सोनारी संघानं 94 धावा उभारल्या होत्या आणि एक खेळाडू त्यांचा जीन्स पॅन्टवरती होता, ज्यामुळे 2 धावांची पेनल्टी दिली होती आणि वैश्वी संघानं तो सामना केवळ 1 धावेनं गमावला होता. यावेळेस मात्र उजव्याची बाहेरच्या चेंडूला जबरदस्त गडाघाती प्रहार, चेंडू मेट विकेट सीमारेषेच्या बाहेर. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतो डीजेच्या माध्यमातून देखील सूर्यकांतजी मस्कर या ठिकाणी 40+ संघाचे कर्णधार निश्चितपणे या ठिकाणी असणार आहेत. सूर्यकांतजी मस्कर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी सरचे स्वागत करतो. धावफलकावरती धावा आल्या आहेत त्या 14 धावा. पुन्हा एकदा उजव्याची बाहेर टाकलेला चेंडू, पॉइंटच्या दिशेनं चेंडू तटवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक सूरज याच्या करवी आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये आणि जे 66 धावांचं लक्ष होतं ते लक्ष आता मात्र कमी झालंय आणि लक्ष उरलंय ते 64 धावांचं. 50 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि जर आपण विचार केला तर एन्थ्रियस रामा संघानं 14 धावा या ठिकाणी धावफलकावरती उभारल्यात. 64 धावांचं लक्ष आहे. 14 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र उजव्याची बाहेर टाकलेल्या चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू हवेमध्ये झेल घेण्याची संधी जरूर होती. क्षेत्ररक्षक कदाचित प्रभात त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय, परंतु जोपर्यंत चेंडूची परतफेकी होईल तोपर्यंत मात्र दोनही फलंदाजांकडे पुरेसा अवधी आहे 2 धावा एकवटण्याचा. आणि या 2 धावेच्या बरोबरीनं एन्थ्रियस रामा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद. आमचे साथी स्कोरर योगेश वाघ आम्हाला सुचत आहेत. संघाची एकूण धावसंख्या 17 धावा. 16 धावा, माफ करा, 16 धावा धावफलकावरती आल्यात आणि नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये 40+ संघानं या ठिकाणी नाणेफेक जिंकली आहे. पुन्हा एकदा पाहतोय आपण चेंडू हवेमध्ये झेल घेण्याची संधी होती. शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय की चेंडूवरची नजर हटली आहे. झेल मात्र सुटलाय. चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला तो काजेश यादव याच्याकडनं, परंतु झेल मात्र सुटतोय. जीवनदान मिळतंय ते फलंदाज रामायाला आणि रामासारख्या फलंदाजाला निश्चितपणे जीवनदान देणं म्हणजे या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणं. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली होती, परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय की चेंडू आवाक्याच्या बाहेर, चेंडू जमिनीवरला दान केला जातो आणि निश्चितपणे 2 धावा एकवटण्याची संधी पुन्हा एकदा या दोनही फलंदाजांना मिळते. चांगला खेळ या मैदानावरती. चेंडूंचा जर आपण विचार केला या षटकातील 4 चेंडू झालेले, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज पुन्हा एक वार तयार आपण पाहतोय. गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज सचिन ठोंबरे उर्फ शिवा यावेळेस इलायची एंडकडनं उजव्या हातावर विकेट मारा करतोय रामासाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू गरंगळत चेंडू जातोय वाडिश लॉंगॉपच्या क्षेत्रामध्ये. प्रभात चेंडूवर कव्हर करतोय. चेंडूची परतफेकी होते तोपर्यंत मात्र यावेळेस केवळ 1 धावेचा मनसुबा आणि या 1 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 2 गडी बाद 19 धावा.
2 गडी बाद धावफलकावरती 19 ही धावसंख्या पाहायला मिळते. खरोखरच आमचे योगेश वाघ एक जबरदस्त माहिती या ठिकाणी आम्हाला पुरवतायत. 19 धावा धावफलकावरती आल्यात. प्रतिषटक जर आपण विचार केला तर लक्ष मात्र 2 धावांनी कमी झालंय. 64 धावा विजयासाठी आता मात्र उभारायचे आहेत. क्रिकेटची नियमावली या ठिकाणी वापरली गेली आहे. आता मात्र फ्लाइटेड चेंडू स्लोवर 1 प्रतीचा चेंडू होता. जबरदस्त टायमिंग दाखवलंय फलंदाज गजानन बोडरे उर्फ बावड्या या फलंदाजानं. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. वाईड लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 3ऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 3 धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद. प्रतिषटक 11च्या सरासरीनं 22 धावा. 22 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. चांगली सुरुवात या ठिकाणी मिळवली आहे. कारण ज्या वेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो जगदीश पाटील सर, त्यावेळेला आपण पाहिलं की पहिल्या 2 षटकांवरती पूर्णपणे सामन्याचं समीकरण असतं. जर आपण पहिल्या 2 षटकांमध्ये 25 ते 30 धावांपर्यंत मजल मारली तर एक मोठ्या धावसंख्येचा आपण सहजगत्या पाठलाग करू शकतो. ही रणनीती होती एनथ्रीएस रामा स्पोर्ट्स संघाची. आपण पाहतोय या ठिकाणी स्वयंसेवकांना विनंती आहे. 2 षटकांचा सामना संपलाय आणि खेळाडूंना कदाचित पाण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. मी सेवकांना विनंती करतो की आपण मैदानावर पाण्याची व्यवस्था करायची आहे. या ठिकाणी 3ऱ्या षटकानंतर आपल्याला ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. आयोजक आम्हाला या ठिकाणी सूचना करतायत पाण्याची जरी आपल्याला आवश्यकता असेल 1 मिनिट आपल्याकडे पाणी पाठवलं जाणार आहे. रामदास महानवर नियमावली आपण जाणतोय कारण 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक जरी असला तरी एखाद्या खेळाडूला निश्चितपणे पाण्याची आवश्यकता असेल तर ती पुरवली जाईल आमच्या स्वयंसेवकांकडून. रामदास महानवर एक मोठं नाव आहे. मगाशी ज्यांचा आपण उल्लेख केला होता साजिद 11 या संघाकडून मुंबईच्या खेळाडूंसह खेळणारा हा खेळाडू आहे. तर निश्चितपणे प्रतीक 11 जो पुण्याचा एक जबरदस्त संघ आहे. डिंगडॉंग या नावाने जो संघ ओळखला जातो याही संघामध्ये या खेळाडूचा समावेश असतो. आणि निश्चितपणे आपण पाहतोय की रायगडचा जर आपण विचार केला तर रॉयल कळंबोली संघाकडून खेळणारा हा खेळाडू आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एक पारितोषिक आलंय सन्माननीय श्री रेवणनाथ डेरे साहेब यांच्याकडून. सलग 3 चौकारांसाठी 2000 रुपयांचा पारितोषिक. यावेळेस मात्र जबरदस्त गडाघाती प्रहार. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज गजानन बोडरे उर्फ बावडे याने मात्र आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. जबरदस्त गडाघाती प्रहार केलाय. आघाडीचा गोलंदाज प्रभात याच्यावरती आणि पुन्हा एकदा काकासाहेब ठोंबरे यांच्याकडून चौकार हॅट्रिक साठी 1111 रुपयांचं पारितोषिक. वलेकर साहेब यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1011 रुपयांचं पारितोषिक. तर सन्माननीय श्री रेवणनाथ डेरे साहेब यांच्याकडून चौकार हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक. एनथ्रीएस रामा स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. परंतु दबाव निर्माण केलाय गोलंदाजावर आणि आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय श्री दिलीप शेठ खानावकर साहेब माजी सरपंच कळंबोली गाव यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं मी आयोजक समितीच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. तर त्यांच्या समोर सन्माननीय श्री शेखर जळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आयोजक मंडळाच्या वतीनं मी आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. खरोखरच आमचे मार्गदर्शक आणि या आयोजक समितीचे सर्व सन्माननीय श्री दिलीप शेठ खानावकर साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या कळंबोली प्रीमियर लीगचं या ठिकाणी आयोजन केले गेले आणि ज्या वेळेला मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात ज्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी असतं असे माजी सरपंच सन्माननीय श्री दिलीप शेठ खानावकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय.
यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय श्री शेखर जळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी आयोजक समितीच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना घेऊन चालतोय मैदानावरती. चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज प्रभातचा जर आपण विचार केला तर एक आघाडीचा गोलंदाज आहे अंशुल नाविन्य स्पोर्ट्स कळंबोली संघाचा. आणि आपले मी म्हणेन की एक षटकार खेचल्यानंतर मानसिक दडपण निर्माण केलं होतं, परंतु या दडपणातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा फलंदाज रामा यावेळेस मात्र शफल करत अक्रॉस द लाईन चेंडू मारण्याचा प्रयत्न, डाईव्ह करून आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय तो फलंदाज रामा. आणि यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं कमबॅक म्हणता येईल आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. धाव फलकावरती जर आपण धावा पाहिल्या तर धाव फलकावरती धावा आल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 2 गडी बाद 30 धावा. निश्चितपणे या ठिकाणी आमचे साथी स्कोरर योगेश वाघ आम्हाला सुचवत आहेत की 30 धावा धाव फलकावरती आल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. ज्या धावगतीची आवश्यकता आहे 64 धावांचं लक्ष काढत आहे. यावेळेस मात्र मिस टाइम होतोय. चेंडू हवेमध्ये. रुपेश पुजारी चेंडूच्या खाली येण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय चेंडू जमिनीवर आदळतोय. जीवनदान पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी मिळते, परंतु हे जीवनदान म्हणता येणार नाहीये. सेफ शॉट क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण पाहतोय की हा सुरक्षित फटका मानला जातोय. आणि यावेळेस मात्र 2 धावा एकवटण्याची पुन्हा एकदा संधी मिळते ती फलंदाज रामा याला. या 2 धावेच्या बरोबरीनं एम3एस रामा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 32च्या घरामध्ये. 2 गडी बाद 32 ही धावसंख्या. या ठिकाणी पुन्हा एकदा आठवण करून देतो एम3एस स्पोर्ट्स रामा संघाच्या फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी आहे. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. तर या ठिकाणी निश्चितपणे आपण पाहतोय की एक जबरदस्त दोन एस के डीजे प्रोप्रायटर उदय पवार आणि सूरज पवार यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा जर आपण विचार केला तर युट्यूबच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा 198 देशांमध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते. www.panveltenniscricket.in ज्याचे फाउंडर आहेत संदीप वास्कर, ज्याचे CEO आहेत किरण दळवी, केतन दळवी आणि निश्चितपणे आमचे कॅमेरामॅन आहेत ते म्हणजे अक्षय भगत यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. तर या ठिकाणी आपण पाहतोय की ओप्पोचे अतिशय सुंदर टेंट ज्यानं या संपूर्ण मैदानाला एक सुंदर स्वरूप प्राप्त झालंय. ओप्पोचा एक कॅमेरा फोन या ठिकाणी निश्चितपणे बाजारामध्ये येतोय. A57 हा कॅमेरा ज्याचा प्रोमो या ठिकाणी केला जातो आणि निश्चितपणे हा कॅमेरा आपल्या कळंबोलीमध्ये कॅमेरा फोन आपल्या कळंबोलीमध्ये उपलब्ध आहे. सिद्धी मोबाईल शॉपीस सेक्टर 1 भारत गॅसच्या समोर. आणि हा कॅमेरा जर आपल्याला हवा असेल तर निश्चितपणे 0% इंटरेस्टवरती हा कॅमेरा आपल्याला निश्चितपणे सिद्धी मोबाईल शॉपी या ठिकाणी उपलब्ध आहे. जर कोणत्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहतोय खराब क्रिकेट पाहायला मिळतोय अंशुल नाविन्य या संघाकडून. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपतोय. तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय याचं प्रत्यक्ष वातावरण ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जगदीश पाटील नारेवली. थँक्यू सर. तर आपण ही स्पर्धा बघता अत्यंत चांगली स्पर्धा कळंबोली प्रीमियर लीग पहिल्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. मात्र एवढी सुबक स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून गेल्या 198 देशापर्यंत स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण बघितलं जात आहे. आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर 13,000 लोकांनी ही स्पर्धा 15,000 लोकांनी ही स्पर्धा बघितली होती. मात्र आजच्या दिवसामध्ये सुद्धा जरा बघितलं तर बऱ्याच लोकांनी स्पर्धा कव्हर केली आहे. हा चेंडू रिव्हर्स फटक्याचा वापर, चेंडू मात्र सीमा पलीकडे मातीत साधा
स्वीपर कव्हरला बॅक टू बॅक 2 षटकार दाखवल्या, अप्रतिम फलंदाजी आणि 50 धावा धापळकरवरती पूर्ण केल्यात यावेळेस एन्ट्रियस रामा संघाने, ज्यांच्या समोर 66 धावांचं लक्ष होतं. मात्र या विपक्ष संघाला 2 धावांची पॅनल्टी बसली आहे, म्हणून 64 धावांचं लक्ष आणि विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करतोय. अत्यंत चांगली जोडी मैदानामध्ये बघतोय आपण. आणि निश्चितपणे आपण जर या चेंडूवरती षटकार आला तर आनंद माने म्हणजे माने सरकार यांच्याकडून 2000 रुपये, तर वलेकर साहेब यांच्याकडून 1000चं पारितोषिक. यावेळेस मात्र ही संधी गमावली आहे. प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅटीचा इनर एज घेत चेंडू जातोय. पंचांकडे अपील जरूर मागितलं जातंय. कदाचित हा चेंडू एस्टॅनवर आदळला, ही अपील या ठिकाणी केली जाते, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. पंचांचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपण पाहतोय की यावेळेस मात्र बॅटीचा इनर एज घेत चेंडू जातोय तो एसटी रक्षकाच्या हातात. जगदीश सर, निश्चितच बघा 2 फटके, देखणे फटके असं वाटलं होतं. केविन पीटरसन ज्या वेळेस डोल्यावरती पट्टी बांधून या फटक्यांचा सराव केला जातो, जगातील एकमेव फलंदाज. त्याच्यानंतर युवन मॉर्गन असेल. हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स फटक्याचा वापर मात्र सफळ होत नाहीये, कारण चेंडू यावेळेस लेग स्टंपला फेकला होता, मात्र फलंदाजाने गेअर बदलला, त्यामुळे निश्चितच चांगला चेंडू असणार आहे. आणि हळूहळू विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करतो यावेळेस एन्ट्रियस रामा संघ, जे फलंदाज मैदानामध्ये यावेळेस धावांचा वनवा पेटवलाय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, चेंडू मात्र लॉंगॉनला बीट करतोय. फक्त एकदा मिडल स्ट्राईकला रोटेट केली जाते. अप्रतिम फलंदाजी बघतोय आपण. हे षटक मात्र समाप्त होतं या ठिकाणी बघतोय. 4थं षटक संपलंय आणि या 4थ्या षटकाच्या सांगतेनंतर मात्र एनएस रामा संघाची धावसंख्या धापडकावरती 51 धावा लागल्या गेल्यात. अप्रतिम फलंदाजी म्हणेन. काय म्हणणं असणार आहे सर, जे 2 रिव्हर्स फटके दाखवल्या फलंदाजाने, देखणे फटके होतं. निश्चितपणे जगदीश पाटील सर, आपण जर विचार केला या ठिकाणी तर गजानन बोडरे उर्फ भावड्या या खेळाडूनं खूप कमी वेळामध्ये आपला नावाचा ठसा कळंबोली क्रिकेटमध्ये उमटवलाय. आणि निश्चितपणे रामदास महानवर सारख्या खेळाडू बरोबर जर तुम्ही खेळत असाल तर जो कॉन्फिडन्स लेवल आहे, हा कॉन्फिडन्स लेवल खूप उंचावरती असतो. कारण एखादा जर अनुभवी खेळाडू मैदानावरती असेल तर एक नवोदित खेळाडू आपल्या एक पूर्ण क्षमता या ठिकाणी निश्चितपणे दाखवू शकतो. गजानन बोडरेचा जर विचार केला, मागच्या 2-3 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर गजानन बोडरे हे नाव कळंबोली क्रिकेटमध्ये नव्हतं, परंतु जर आपण पाहतोय या 2-3 वर्षामध्ये या खेळाडूंना आपल्या खेळाचा असा ठसा उमटवलाय की आज प्रत्येकाच्या नावावरती, प्रत्येकाच्या ओठांवरती या खेळाडूचं नाव आहे. इतकी जबरदस्त क्षमता या खेळाडूमध्ये आहे आणि त्याने आपली क्षमता या ठिकाणी दाखवली आहे. 2 रिव्हर्स स्वीपचे देखणे फटके आपल्याला कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाले. निश्चितच सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय, कारण एवढे देखणे फटके होते का प्रेक्षक जामखुश झाल्या, टाळ्या वाजवल्यात प्रेक्षकाने, मानवंदना दिल्या खेळाडूला. अतिशय चांगली फलंदाजी, 51 धावा लावल्यात धावपळकावरती. मात्र यावेळेस 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज अजय यादवला बघतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती येतोय. 5 पावलांचा रणप या गोलंदाजाचा जवळून गोलंदाजी केली जात आहे. पहिला चेंडू शाळापूल करण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून खेळलाय, मात्र चेंडू त्याच्या बॅटम पॅड मधून निघून गेलाय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. अद्याप जर विचार केला 64 धावांची गरज असताना या 51 धावा धापळकावरती लावल्यात, तर अद्याप 13 धावांची गरज असणार आहे. 13 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू मात्र आता 11 चेंडू 13 धावा. बघा सामन्याला जलद गतीने या 4थ्या षटकामध्ये कलाटणी दिली होती, कारण चांगले फटके मारले होते. जर 2 षटकार आले नसते तर निश्चितच हा संघ यावेळेस मात्र चांगल्या स्थितीत. पुन्हा एकदा षटक पूल करतोय. चेंडू मात्र डिफाईन लेगला, नो मॅच स्टँडर, दॅट्स फॉर रन. आणि या ठिकाणी निश्चितपणे आपण पाहतोय की आमचे काकासाहेब ठोंबरे, वलेकर साहेब आणि रेवन्नाथ डेरे या तीनही मान्यवरांकडून आता मात्र प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. तर निश्चितच प्रेक्षक तर पारितोषिक लावली जातात यावेळेस खेळाडूवरती. पुन्हा एक चांगला चेंडू होता, मात्र त्याच दिशेला केल्याचा होता. बाईचा इशारा येतोय पंचांचा.
अतिशय चांगली फलंदाजी केली आहे या मैदानामध्ये आहे. दोन्ही फलंदाजाने मात्र जेव्हा जेव्हा चांगले चेंडू मिळाल्यात त्या चेंडूंवरती सन्मान दिलाय. खराब चेंडूवरती प्रहार केलाय. या दोन्ही फलंदाजी खासियत ठरली आहे. कारण रामा ज्याच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे, बरेच ऊन पावसाळे बघितलेला हा फलंदाज मैदानामध्ये आहे. पहिल्या चेंडूपासून मात्र फ्रारा हल्ला केलाय. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला प्रतिशत झोतामध्ये आलेला फलंदाज रामायाला बघतोय. पुन्हा एकदा जोरदार फटका. यावेळेस मात्र चेंडू लॉंग वे. दिस इज 6 रन. तर निश्चितच या दोन सामन्यामध्ये 50 धावा पूर्ण केल्या. दोन सामन्यामध्ये कारण दुपारी सुद्धा सामना झाला होता, त्यावेळेस सुद्धा चांगली फलंदाजी आणि 21 धावा एकवटल्या होत्या. आणि आता मात्र बघतोय आता सुद्धा चांगली धावसंख्या टोटल झाली आहे 62 धावा धावपळकावरती. फक्त 2 धावा 2 पावलं विजयापासून दूर असणाऱ्या संघ अत्यंत चांगली फलंदाजी केली आहे. एन्ट्रियास रामा संघाने अत्यंत चांगली फलंदाजी. तर मागच्या षटकामध्ये जर बघितलं तर 2 षटकार आले होते आणि आता मात्र एक मोठा षटकार खेळलाय. डीप मिड विकेटच्या वरून षटकार मारलाय. कारण बघा खेळाडूचं वैशिष्ट्य, कारण ज्या वेळेस प्रकाश ज्योतामध्ये आलाय खेळाडू तेव्हापासून मात्र त्याने मागे वळून बघितले नाही. या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे रामाचं, ज्याने बरेच क्रिकेटचे ऊन पावसाले बघितलेला हा खेळाडू मैदानावरती बघतोय. फक्त 2 धावांची गरज आहे. चेंडू पुन्हा एकदा घाल झालाय सर. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की आमच्या आनंद माने म्हणजे माने सरकार यांना षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं होतं. परंतु गजानन बोर्डेनं इतके देखणे 2 रिव्हर्स फटकार मारलेत. कदाचित मला वाटतं 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना निश्चितपणे त्या खेळाडूला दिलं गेलंय. निश्चितच खेळाडूंवर पैशाची खैरात केली जाते, कारण खेळ तसा खेळलाय त्याने. कारण 64 धावा होत्या, 2 मायनस झाल्या म्हणजे 64 धावांची गरज होती. तर या 64 धावांचा पाठलाग केलाय. मी म्हणेन या 5व्या षटकामध्ये पाठलाग केला. फक्त 2 धावांची. तर निश्चितपणे आपण पुन्हा एकदा सामन्यांकडे वळूया, कारण आपण पाहतोय बक्षिसांची अक्षरशः खैरात केली जाते आणि हे प्रेम आहे या क्रीडा रसिकांचं या एन्ट्रियास रामा स्पोर्ट्स संघावरती. पुन्हा एकदा चेंडू उंचावरून भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु वेळ निघून गेली. ज्यावेळेला आवश्यकता होती त्यावेळेला या प्रकारचे प्रयत्न होणं गरजेचं होतं. आपण पाहिलं की बरेचसे जीवनदान देखील दिले गेले होते फलंदाजांना आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी उचललाय तो एन्ट्रियास रामा स्पोर्ट्स संघानं. आणि निश्चितपणे ग्रुप ब चा जर आपण विचार केला, ब गटामध्ये हा सामना जिंकून एन्ट्रियास रामा स्पोर्ट्स, कारण आता जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे सर, असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाहीये. कारण विजयासाठी आमचे साथी स्कोरर योगेश वाघ सुचवतात केवळ 1 धावेची आवश्यकता आहे, कारण धाव संख्येची बरोबरी झाली आहे. कुठेतरी 2 धावांची पेनल्टी ही निश्चितपणे अंगलट आली आहे, कारण जी नियमावली या ठिकाणी वापरली गेली. दरम्यान गोलंदाज काजेश यादव तर मात्र रिव्हर्स साहेब केलाय. फलंदाज गजानन बोडरे झेल पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी सुटतोय. झेलबाद करण्याची संधी होती परंतु ही संधी गमावली. षटक संपतंय. 5व्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होते. 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आल्यात त्या 63 धावा. विजयासाठी केवळ 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. तर आमचे सन्माननीय काकासाहेब ठोंबरे वलेकर साहेब आणि निश्चितपणे रेवणनाथ डेरे साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी, कारण आता 1 धावेची आवश्यकता आहे. जर विजयी चौकार किंवा षटकार खेचला गेला तर 200 रुपयाचं निश्चितपणे पारितोषिक आहे. या अगोदर आपण पाहिलं भावड्या यानं चौकार खेचलाय, 200 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. रामा यानं षटकार खेचलाय, 200 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. आणि निश्चितपणे पाहूया ही शेवटची संधी असणार आहे आणि षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सचिन ठोंबरे उर्फ आणि निश्चितपणे विकास सावंत यांच्याकडून. जर या चेंडूवरती षटकार खेचला गेला म्हणजेच ही शेवटची धाव षटकारानं जर पूर्ण केली गेली तर 500 रुपयांचं पारितोषिक. पाहूया स्ट्रायकर एंडवरती फलंदाज रामदास महानवर. यावेळेस मात्र केवळ 1च धाव, विजयी धाव या ठिकाणी सिंगलच्या स्वरूपामध्ये येते. हा सामना जिंकलाय आणि आपल्या 3ही सामन्यांमध्ये विजयश्री खेचून आणली आहे आणि जवळजवळ सेमीफायनल मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो एन्ट्रियास रामा स्पोर्ट्स. ब गटातून अव्वल स्थानावरती आहे, कारण 3 सामन्यांमध्ये 6 पॉइंट्स या संघाने मिळवलेत आणि ब गटामधून मी म्हणेन की या ठिकाणी निश्चितपणे पहिल्या क्रमांकावरती आहे.
तर निश्चितपणे या ठिकाणी मी जे प्राइज मनी आहेत प्राइज मनीसाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय रामदास महानवर आणि गजानन बोडरे आपण यायचं आहे आपल्यासाठी आणि तसेच निलेश भगत आपण देखील यायचं आहे काकासाहेब ठोंबरे यांच्याकडनं वलेकर साहेब यांच्याकडून आणि नवनाथ डेरे साहेब यांच्याकडून रामदास महानवरसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे तर आनंद माने सरकार यांच्याकडून गजानन बोडरेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे या दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की आपलं प्राइज मनी या ठिकाणाहून कलेक्ट करायचं आहे तर निलेश भगत षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे कैलास जाधव यांच्याकडून तर यांना देखील विनंती आहे की आपण आपलं पारितोषिक स्वीकारायसाठी यायचं निलेश भगत आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच निश्चितपणे आमचे साथी स्कोरर योगेश वाघ आम्हाला सुचवतील या सामन्यातील मॅन ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी रामदास महानवर रामा या ठिकाणी आलेले आहेत तर निश्चितपणे या ठिकाणी एक मैत्रीपूर्ण लढत परंतु या मैत्रीपूर्ण लढतीचा विजेत्या संघाला 10,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे 40+ संघ आपण या ठिकाणी पाहतोय काल 40+ संघाने चांगली लढत दिली होती 35+ संघाला आणि त्यानंतर नवोदित खेळाडूंचा म्हणजे अंडर 21चा संघ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे या ठिकाणी मी सन्माननीय श्री दिलीप शेठ खानावकर साहेब माजी सरपंच कळंबोली गाव यांना विनंती करतो तर निश्चितपणे या ठिकाणी सन्माननीय श्री दिलीप शेठ खानावकर साहेब आमचे मार्गदर्शक आमचे श्रद्धास्थान यांच्या शुभास्ते या ठिकाणी या खेळाडूला रामदास मानवरसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि काकासाहेब ठोंबरे वलेकर साहेब आणि रेवणनाथ डेरे साहेब यांच्याकडून रामदास मानवर याच्यासाठी 1500 रुपयांचं पारितोषिक आहे तर गजानन बोडरेसाठी या ठिकाणी आनंद माने सरकार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे या दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे आणि निलेश भगत साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे निलेश भगत आपलं पारितोषिक या ठिकाणी सर्वप्रथम गजानन बोडरे 1000 रुपयाचं पारितोषिक आणि रामदास मानवर 1500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आणि